एक मुलगा असतो, त्याच्या बहिणीचं लग्न 2 दिवसानंतर होणार असतं. तर त्यांच्या घरामध्ये त्यांचे जे काही जवळचे नातेवाईक असतात ते घरी आलेले असतात. जशी रात्रीची वेळ होती, त्या मुलाला जाग येते आणि त्याला त्याच्या पत्नीची आठवण येऊ लागते. तो आपल्या अंथरुणातून उठून आपली पत्नी ज्या ठिकाणी झोपते त्या ठिकाणी जातो. त्याची पत्नी ज्या ठिकाणी झोपलेली असायची, त्याची पत्नी त्या ठिकाणी नव्हती. तर त्याची जी मामी आलेली होती ती आपल्या मुलांसोबत त्याच्या पत्नीच्या जागेवरती झोपलेली होती. तर हा मुलगा जातो आणि आपली पत्नी समजून त्या ठिकाणी अंधारात त्याच्या मामीसोबतच असं काहीतरी त्यांचं घडतं, जे आज रोजी सोशल मीडियावरती व्हायरल आहे. नक्की या मामी भाच्यामध्ये काय प्रकरण सुरू झालं होतं आणि नंतर या प्रकरणाला कोणते वळण मिळाले, संपूर्ण सत्य घटनाक्रम सांगेल. बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते. उत्तर प्रदेशमध्ये एक जिल्हा लागतो, शाहजहानपूर. या जिल्ह्यात पुवाया पोलीस स्टेशन आहे आणि पुवाया पोलीस स्टेशन अंतर्गत बटपुरा चंदू एक गाव लागते आणि याच गावात राहणारे बलराम ज्यांचं वय 30 वर्ष होते. बलरामच्या घरामध्ये त्याची म्हातारी आई आणि त्याची पत्नी पूजाचं वय 27 वर्ष होतं. बलराम आणि पूजाला 4 मुलं मुली होते. 3-5 वर्षांच्या 2 मुली आणि एक 2 वर्षांचा आणि 4 वर्षांचा मुलगा. 2013 मध्ये बलराम आणि पूजाचे लग्न झालेले होते. आता हा बलराम आपल्या पत्नी मुलांसोबत आपल्या म्हाताऱ्या आईसोबत गावाच्या थोड्या आउटसाईडला राहत होता. या बलरामचा एक सक्का भाऊ देखील होता, ज्याचं नाव होतं राजू हा एक विकलांग होता, पायाने थोडा आधू होता आणि राजू हा आपल्या भावातून बाजूला राहत होता. खरं तर राजू आणि बलराम या दोन्ही सख्या भावांमध्ये खूप जास्त प्रेम होते. मात्र जसे दोघांचे लग्न झाले, त्यांच्या बायकांमध्ये पटत नव्हते, त्यामुळे हे कुटुंब आता बाजूला जाऊन राहत होते. मात्र राजू आणि बलराम कामावरती हे सोबतच जात असायचे, इकडे तिकडे सोबतच फिरत असायचे. असं या दोन्ही भावांचं प्रेम होतं. बलराम जो होता तो आपल्या भाऊ राजूची खूप मदत करत असायचा, कारण राजू हा पायाने अधू होता आणि आपला सक्का भाऊ म्हणून तो त्याची खूप केअर करत असायचा. त्याला बाईकवरती बसवून कामावरती घेऊन जाणे, त्याच्या कामामध्ये हातभार लावू लागणे, असं सर्व यांच्या दोघांचं प्रेम होतं. 2023ची बात असते. बलरामची एक बहीण असते, जी उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्ह्यामध्ये राहत असते आणि बलरामच्या बहिणीच्या मुलीचं लग्न होणार होतं. त्यामुळे बलराम आपली पत्नी पूजा आणि आपल्या मुलांना घेऊन हा आपल्या बहिणीच्या घरी गेलेला होता. 2 दिवसांनी लग्न होणार होतं, तर आपल्या भाचीच्या लग्नामध्ये हा बलराम अगोदरच आपल्या बहिणीच्या घरी गेला होता. मात्र त्याची जी बहीण होती तिच्या मुलीचा 2 दिवसानंतर लग्न होणार होतं आणि तिचा एक मुलगा होता आदेश नावाचा. या आदेशचं 2 वर्षांपूर्वीच मंजू नावाच्या मुलीसोबत लग्न झालेलं होतं. आता रात्रीची वेळ होती, तर ही मंजू बघते की आपल्या घरी जे आपल्या पतीचे मामा मामी आलेले आहेत, तर त्या मामीला 4 मुलं आहेत, एक लहान मुलगा देखील आहे 2 वर्षांचा. तर यांची झोपण्याची व्यवस्था ही चांगली केली पाहिजे, आपण काय छतावरती जाऊन झोपू शकतो. तर ही मंजू त्या पूजाला म्हणते, म्हणजे तिच्या पतीच्या मामीला, की तुम्ही आज माझ्या रूममध्ये या ठिकाणी बेडवरती झोपा, कारण तुम्हाला लहान मुलं वगैरे आहेत, तुम्हाला खूप अडचण येईल, दिक्कतचा सामना करावा लागेल, त्यामुळे मी वरती छतावरती जाऊन झोपते, आज तुम्ही माझ्या जागेवरती झोपा. पूजा देखील मान्य करते आणि पूजा ही सेम मंजूच्या ठिकाणी मंजूच्या जागेवरती त्या ठिकाणी पडते, झोपून घेते. मात्र जसे रात्रीचे 11:30-12 वाजतात, तर तसा मंजूचा जो पती असतो आदेश, या आदेशला आपल्या पत्नीची मंजूची आठवण येऊ लागते आणि मंजू ज्या ठिकाणी झोपलेली असते त्या ठिकाणी तो उठून आपल्या पत्नीच्या रूममध्ये चालला जातो आणि तेथे रूममध्ये गेल्यानंतर अंधार असतो आणि त्या अंधाराचा फायदा घेत आपली पत्नी समजून आपल्या मामीच्या अंथरुणामध्ये, आपल्या मामीच्या कंबलमध्ये जाऊन पडतो आणि तिच्यासोबत आपली पत्नी समजून शरीर संबंध बनवू लागतो. आता सुरुवातीला जी पूजा होती बलरामची पत्नी, हिला थोडं विचित्र वाटतं. हिला पहिले तर वाटतं की आपला
पती बलरामच आला असेल, मात्र तिला समजते की इथे नक्कीच मंजू झोपत असायची आणि मंजूचा पती आदेशच आहे. मात्र हा आदेश याला देखील अंधारामध्ये समजले नाही आणि हा संबंध बनवू लागला. नंतर त्याला देखील काहीतरी गडबड जाणवू लागली. जेव्हा त्याने लाईट लावून बघितला तर त्याचं शरमेने पाणी पाणी झालं, कारण त्याच्या पत्नीच्या ठिकाणी त्याची मामी पूजा झोपलेली होती. आता आदेश त्या ठिकाणी त्यांची माफी मागतो आणि जाऊ लागतो. मात्र जी पूजा होती 27 वर्षांची, बलरामची पत्नी, ही आदेशला म्हणते की मला काही प्रॉब्लेम नाही आणि तुमची काही चूक नाही. या ठिकाणी अंधार होता, हा तुमच्या पत्नीचा रूम आहे, त्यामुळे तुम्ही आले आणि तुम्ही माझ्यासोबत हे केलं, मला काही वाटलं नाही. तर आदेशला आता चांगला सपोर्ट मिळतो आणि आदेश म्हणतो की मला देखील काही वाटलं नाही. आणि त्यानंतर त्या अंधारात चुकीने झालेलं कार्यक्रम यापासून यांचा खुलेआम होण्यास इथून पुढे सुरुवात होणार होती. आता पूजा जी होती हिने विचार केला नाही की आपल्या पतीचा हा भाचा आहे आणि याच्यासोबत आपण पुढे संबंध कसे ठेवावे. जे झालं होतं ते हिने विसरून जायला पाहिजे होतं. मात्र ही पूजा आपल्या पतीच्या भाच्याला आदेशला म्हणत होती की मला अडचण नाही, मला तर उलट मजा आली आणि आपले हे संबंध इथून पुढे असे सुरू ठेवू. आता आदेश जो होता हा तर जाणून बुजून एक मर्द होता, पुरुष होता. जर स्त्रीचंच असं म्हणणं असेल तर तो तरी काय करणार. आणि अशा पद्धतीने आदेश आणि पूजामध्ये पहिल्यांदा त्या ठिकाणी लग्नानिमित्त जमा झाल्यामुळे संबंध बनले आणि इथून पुढे हे संबंध असे सुरू राहणार होते. त्या रात्री जेव्हा हे संबंध घडले होते त्यानंतर बलराम आपल्या भाचीचंच लग्न म्हणून आपल्या बहिणीच्या घरी थांबलेला होता. तो तेथे नातेवाईकांमध्ये बसलेला असायचा, बोलत असायचा. त्यालाही माहीत नव्हतं आपली पत्नी आपल्या बहिणीच्या घरी येऊन आपल्या भाच्यासोबत काय करत आहे. त्याला संशय येण्याचा देखील काही प्रश्न नव्हता. आणि इकडे त्याची पत्नी पूजा आणि त्याचा भाचा आदेश यांच्यामध्ये अशा पद्धतीने हे संबंध सुरू झाले होते. आता बलरामच्या भाचीचं लग्न हे धूमधडाक्यात पार पडलं होतं. सर्व काही आवरल्यानंतर बलराम आपली पत्नी पूजा आणि आपल्या 4 मुलांना घेऊन आपल्या गावी पुन्हा निघून आला होता. मात्र त्या ठिकाणी जे प्रेम प्रकरण सुरू झालं होतं ते आता बंद होणार नव्हतं. बलरामचा जो भाचा होता आदेश, याला आपल्या मामीची पूजाची सवय लागली होती आणि या पूजाला देखील आपल्या भाच्याची, पतीच्या भाच्याची आदेशची सवय झाली होती. दोघांमध्ये नंबर कॉन्टॅक्ट एक्सचेंज झाले होते आणि दोघेही कॉलवरती बोलू लागले होते, व्हिडिओ कॉलवरती बोलू लागले होते. आता या पूजाला आदेशची आठवण येत असायची, तर पूजा ही आदेशला म्हणायची की तुम्ही येत चला आमच्या घरी, इकडे येत चला, तुमच्या मामाचंच घर आहे, तुम्हाला यायला काही अडचण नाही. आणि त्या निमित्ताने आपल्यामध्ये संबंध देखील बनत राहतील. आणि आदेश देखील आपल्या मामाच्या घरी येत असायचा आणि त्याचा मामा बलराम हा त्यांच्या भावासोबत राजूसोबत जेव्हा कामाला निघून जायचा तेव्हा आदेशला अंगण मोकळे व्हायचे आणि आदेश आणि पूजामध्ये हे संबंध बनत असायचे. 28 जानेवारी 2026ची बात असते. बलराम आणि राजू हे आपल्या कामावरून घरी परतत होते. तर हा बलराम आपल्या भावाला राजूला म्हणतो की राजू, आज आपल्या गावामध्ये भागवत कथा आहेत, आपण भागवत कथा ऐकण्यासाठी जाऊ. राजू म्हणतो ठीक आहे, आपण जाऊयात. जसे संध्याकाळचे 8-9 वाजतात तसं राजू आणि बलराम दोघे भाऊ भागवत कथा ऐकण्यासाठी जातात. तेथून आल्यानंतर राजू आपल्या कुटियामध्ये, बलरामच्या घरापासून 30 मीटर अंतरावरती त्याची कुटिया होती, त्या कुटियामध्ये जाऊन झोपतो आणि बलराम देखील आपल्या घरी जातो. 28 जानेवारी 2026ची रात्र जाते. 29 जानेवारी 2026चा दिवस उगवतो. सकाळ होते आणि सकाळी लगभग लवकरच हा राजू आपल्या भावाकडे येतो. 30 मीटर अंतरावरती तर घर होतं आणि बलरामकडे आल्यानंतर त्या राजू विचार करतो की आज लवकर आपण वेळेवरती कामावरती जाऊयात, म्हणून तो आपल्या भावाला सांगण्यासाठी येतो. तर जसा तो घराकडे प्रवेश करतो तशी त्याची भावाची पत्नी पूजा ही रडत ओरडत येते आणि राजूला म्हणते की बघा, रात्री या घरामध्ये चोर आले होते, त्यांनी खूप लूटपाट केली आणि तुमच्या भावाची हत्या करून टाकली. आता राजू गडबडतो आणि राजू आतमध्ये प्रवेश करतो. तर बघतो तर त्याचा जो भाऊ असतो बलराम, याचं मुंडकं हे पूर्णपणे अस्तव्यस्त झालेलं असतं, धडापासून वेगळं. तर राजू त्या ठिकाणी पूर्णपणे घाबरतो, आरडाओरड करू लागतो, रडू लागतो. आता राजूचा आवाज ऐकून आणि
बलरामच्या पत्नी पूजाचा आवाज ऐकून त्या ठिकाणी शेजारी वगैरे गावातील लोक जमा होऊ लागतात. त्यानंतर राजू हा 112 नंबरवरती कॉल करतो. SP प्रवीण मलिक, राजेश द्विवेदी आपल्या फॉरेन्सिक टीम सहित त्या ठिकाणी दाखल होतात आणि मृतदेहाची पाहणी सुरू होते. त्या ठिकाणी चौकशी करणे सुरू होते. घटनास्थळावरती जे काही त्यांना पुरावे सापडत होते ते सर्व पोलीस जमा करत होते. ते त्यांचं काम अगदी पद्धतशीरपणे करत होते. त्यानंतर बलरामची डेड बॉडी त्यांनी पोस्टमॉर्टमसाठी देखील पाठवली होती आणि पोलिसांनी जेव्हा घरच्यांना विचारले होते त्याच्या बलरामच्या पत्नीला पूजाला की नक्की काय झालं होतं, तर ही पूजा सांगत होती की रात्री घरी चोर आले होते. तर पोलीस विचार करतात की जर चोर आले होते आणि त्यांनी फक्त बलरामलाच का मारून टाकले. इथे त्याची पत्नी पूजा होती, हिच्या अंगावरती एवढीशी देखील खरोच आलेली नाही किंवा बलरामचे 4 मुलं मुली होते त्यांना देखील काही झालेलं नाही आणि चोरांनी फक्त बलरामलाच का मारून टाकले. पोलिसांना संशय याच ठिकाणी जाणवतो आणि त्यानंतर पोलीस बलरामचा जो सर्वात मोठा मुलगा होता 5 वर्षांचा, त्या मुलाला विचारण्यात येतं की नक्की या ठिकाणी काय झालं होतं. तर तो मुलगा हा सहज पोलिसांना सांगतो की आमच्या घरामध्ये रात्री आमचे अंकल आले होते ज्यांचं नाव आहे आदेश, जे वडिलांचे भाचे आहेत. त्यांच्यासोबत आणखी 2 जण होते आणि त्यांनी मिळूनच माझ्या वडिलांना मारून टाकले. आता एवढं सर्व एका लहान मुलाने सांगितलं म्हटल्यावरती पोलिसांनी लगेच त्या ठिकाणी पूजाला उचलले, पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि या विरुद्ध बलरामचा जो भाऊ होता राजू याने स्वतःच FIR दाखल केली. राजूने देखील रात्रीच्या 11-11:30 वाजेच्या दरम्यान आदेश आणि आणखी अनोळखी 2 जणांना मोटारसायकलवरती जाताना बघितलं होतं. मात्र राजूने विचार केला होता की हा तर भाचा आहे आदेश, हा येत जात असतो तर आला असेल आणि चालला असेल, म्हणून त्याने इग्नोर केलं. मात्र सकाळी जेव्हा हे असं घडलं आणि मुलाने जेव्हा सांगितलं की आदेश आणि 2 जण येऊन त्यांनी बलरामला मारले, तर आता राजूच्या डोक्यात टूप पेटली होती आणि त्याने देखील FIR दाखल केली आणि पोलीस आता त्यांच्या कामाला लागले. आता पूजाला पोलीस स्टेशनमध्ये आणून जेव्हा विचारण्यात येतं की तू तुझ्या पतीची हत्या का करवून घेतली, आदेश आणि तुझ्यामध्ये संबंध आहे का, तेव्हा ही पूजा म्हणते की आता पोलिसांपासून काय लपवायचं, आपलं हे प्रकरण हे तर सर्व जगजाहीर झालेलंच आहे. तर पूजा ही पोलिसांना सांगू लागते की 2023मध्ये जेव्हा बलरामच्या भाचीचं लग्न होतं आदेशच्या बहिणीचं, तेव्हा पूजा आणि बलराम हे त्यांच्या घरी गेले होते. तेथून पुढे त्या कहाणीला सुरुवात झाली होती. आदेशला आपली मामी पूजा आवडू लागली होती आणि पूजाला देखील आपल्या पतीमधला इंटरेस्ट संपून ती आदेशच्या इंटरेस्टमध्ये आली होती. बलराममध्ये तिला रस राहिला नव्हता, ती आदेशच्या संपर्कात असायची आणि ह्या दोघांचं इतकं प्रेम झालं होतं की आदेश विसरून गेला होता की आपल्याला देखील पत्नी आहे मंजू आणि इकडे पूजा देखील विसरून गेली होती की हा आपला पतीचा भाचा आहे आदेश. मात्र दोघेही एकमेकांना सोडण्यासाठी तयार नव्हते. जेव्हा जेव्हा चान्स मिळायचा तेव्हा तेव्हा हा आदेश इकडे बलराम आपल्या मामाच्या घरी यायचा आणि बलराम आणि राजू जसे कामावरती जायचे तसं हा आपल्या मामीसोबत नको ते कृत्य करत असायचा. आता या गोष्टी लपून केव्हापर्यंत राहणार. बलराम देखील विचार करायचा की जो भाचा आपल्याकडे डोकूनही बघत नव्हता हा आता नेहमीच आपल्या घरी येत असतो. तर बलराम आता थोडा संशय घेऊ लागला होता आणि बलरामला कळून चुकले होते की नक्कीच आपली पत्नी पूजा आणि आपल्या भाच्या आदेशमध्ये संबंध सुरू आहेत. तर बलरामने दोघांनाही धमकी दिली होती, समजावून सांगितले होते की तुम्ही हे सर्व धंदे बंद करा. मात्र पूजा ही समजून घेण्यासाठी तयार नव्हती, ती आदेशच्या संपर्कातच होती आणि 2024मध्ये ही पूजा आपल्या मुलांना आणि पतीला बलरामला सोडून आदेशसोबत फरार देखील झाली होती. त्यानंतर बलरामने नातेवाईक वगैरे जमा केले होते, पंचायत जमा केली होती, पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट केले होते आणि त्यानंतर नातेवाईकांनी वगैरे सर्वांनी त्या ठिकाणी समझोता केला होता. आदेशला समजावून सांगितलं होतं की तुझं लग्न झालेलं आहे, तुझी पत्नी आहे आणि इकडे पूजाला देखील समजावून सांगितलं होतं की हे तू जे करत आहे हे चुकीचं आहे, तुझ्या मुलांना सांभाळ, पतीसोबत राहा. आणि अशा प्रकारे ही पूजा पुन्हा आपल्या घरी येऊन राहू लागली होती. मात्र आजपासून 8 महिन्यांपूर्वी पुन्हा एकदा पूजा आणि आदेश हे फरार झाले होते. यावेळी देखील बलरामने पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या ठिकाणी तक्रार दाखल केली होती. नातेवाईक जमा झाले होते, पंचायत बसली होती आणि त्यांनी पुन्हा एकदा समजावून सांगितले होते की तू असं करू नको. आणि नातेवाईक वगैरे सर्वांचा प्रेशर असल्यामुळे ह्या पूजाला पुन्हा आदेशला सोडून आपल्या पतीकडे यावं लागायचं आणि आपल्या मुलांसोबत राहावं लागत होतं. पुन्हा ती बलरामसोबत राहू लागली. मात्र आजपासून 5 महिन्यांपूर्वी पुन्हा ही पूजा आदेशसोबत एकदा पळून गेली
म्हणजे मागच्या 2 वर्षांमध्ये पूजा आदेशसोबत 3 वेळा पळून गेली होती आणि तिचा जो पती होता बलराम हा नेहमीच समझोता करायचा, नातेवाईकांना जमा करायचा, पोलीस स्टेशनमध्ये जायचा, पुन्हा तिला आपल्या घरी घेऊन यायचा, आदेशला समजावून सांगायचा. हाच बालिशपणा त्याचा सुरू होता आणि शेवटी या पूजाने असा निर्णय घेतला, असा विचार केला की मी जेव्हा जेव्हा आदेशसोबत पळून जाते तेव्हा तेव्हा हा आपला पती नातेवाईकांना वगैरे जमा करतो, समजावून सांगतो, पुन्हा मला येथे घेऊन येतो. जोपर्यंत हा आहे तोपर्यंत मी आदेशची होऊ शकणार नाही, आदेशसोबत राहू शकणार नाही. आणि त्यामुळे ही पूजा आदेशला म्हणते की जोपर्यंत हा तुझा मामा जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला आपल्या मनासारखं वागता येणार नाही, मनासारखं करता येणार नाही. आणि त्यामुळे दोघांमध्ये प्लॅनिंग होते आणि जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा तू माझ्या पतीचा बलरामचा काटा काढून टाक, असं ही पूजा आपल्या पतीच्या भाच्याला सांगते. आणि भाचा देखील आपल्या मामीच्या प्रेमामध्ये इतका वेडा झालेला असतो, तो देखील मामीचं ऐकतो. 28 जानेवारी 2026 रोजी हा आदेश आपल्या 2 मित्रांना या कटात सामील करून घेतो. रात्रीच्या वेळी आपल्या मामाच्या घरी येतो. बलराम बिचारा काम करून आल्यामुळे जेवण करून झोपलेला होता. घरी त्याची पत्नी जागी होती. पूजा त्यांना तिघांना आतमध्ये घेते आणि त्यानंतर हे चौघे मिळून त्या बलरामला जीवे मारून टाकतात. त्यानंतर जेव्हा FIR दाखल केली पोलिसांनी, सर्व आरोपींना आता अटक केलेली आहेत आणि त्यांच्यावरती गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. आता त्यांच्या कृत्यानुसार कर्मानुसार त्यांना जी काही शिक्षा व्हायची ती होईलच. मात्र मित्रांनो, मला सांगा या घटनेमध्ये कोणाची किती चूक होती? आता बलरामची जी पत्नी होती पूजा ही तर साप नालायक बाई होती, मात्र बलराम जो होता याने 3 वेळा अक्षरशः तिला घेऊन आला होता. कदाचित त्यालाही ती आवडत नसेल, मात्र 4 मुलांकडे बघून तो तिला वारंवार घेऊन येत असेल. मात्र मित्रांनो, त्याने एक वेळ त्या मुलांना एकट्याने सांभाळलं असतं तर ठीक होतं, तो आज जिवंत तरी राहिला असता. ज्या पत्नीला त्याच्यासोबत राहण्यात इंटरेस्टच राहिला नाही तर जबरदस्ती तिला आपण कसं ठेवू शकतो? त्याने विचार करायला पाहिजे होता. 3 वेळा तो घेऊन आला आणि शेवटी त्याच पत्नीमुळे त्याचा आज मृत्यू झाला. याबद्दल आपले मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडा. या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर सत्य घटना आपल्यापर्यंत पोहोचवणे आणि यापासून आपणास जागरूक करणे आहे. आजकाल समाजात अशा काही घटना घडत आहेत, त्यामुळे प्रत्येकाने सजग आणि सावध राहणे ही काळाची गरज बनली आहे. सजग रहा, सावध रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना, क्राईम स्टोरीज नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, नमस्कार.